तेव्हा एका जणाने सांगितलं होतं की जर तुम्ही बिना नियोजनाचा अभ्यास करताय तर तुम्हाला तुमचा रस्ताच माहित नाही. बरोबर आहे की नाही? आपल्याला आता तुम्ही मला सांगा, आता आपण इथे बसले सगळेजण, बस बरोबर बरोबर आहे का? पण आता आपल्याला माहितीच नाही की आपल्याला कोणत्या गावाला जायचंय. तुम्ही सांगा आपल्याला कोणत्या गावाला जायचंय. माधुरी म्हणेन मला जळगाव जायचंय, हा म्हणेन मला चोपड्याला जायचंय, तो म्हणे मला पारोळा जायचंय, चाळीसगाव, म्हणजे जे पटीन तो त्या गावाचं नाव घेईन. बरोबर आहे ना? आपल्याला माहिती आहे का आपल्याला कुठे जायचंय? पण मी आता तुम्हाला सांगितलं की आता लेक्चर झाल्यानंतर आपल्याला औरंगाबाद म्हणजे संभाजीनगर जायचं आहे. मग आतापासून तुमचा दिमाग काय ऍक्टिव्ह होईल? संभाजीनगर. मग मी आता कपडे चेंज करीन, बॅग भरीन, बॅग मध्ये ब्रश हे ते, म्हणजे त्याचं पुढचं शेड्यूल लागतं. शूज, पैसे, इकडे जाईन, गाडी पकडीन, बरोबर संभाजीनगर पोहोचीन. केव्हा? जेव्हा त्या माणसाला एक्झॅक्ट माहिती आहे की मला जायचं कुठे. बरोबर आहे की नाही? मग हे असे गाव आहे, हे गाव वेगवेगळे, पोलीस भरती, आर्मी, एअरफोर्स, रेल्वे, आता नवीन आलंय BSF. हे गाव भरपूर दूर वाटतं तुम्हाला, हे आहे पण ते गाव आहे ते बी. आणि सगळ्यात मोठं गाव UPSC. मग आता एवढे गाव आहे, तुम्ही इथे, तुम्ही कुठे आहे? इथे इथे तुम्ही आता, आणि हे तुमची वाट पाहत आहे सगळे. आता जो माणूस इथं आहे, आता मी तुमच्या समोरचं उदाहरण आहे. मला काय, तुम्हाला बी माहिती आहे सरले काय करायचंय. कोणतं गाव आहे सरचं? पुऱ्या गावाला माहिती आहे. तुम्हालाच काय पुऱ्या गावाले, पण तुमचं गाव तुम्हाला माहिती आहे का? तुमचं गाव तुम्हाला माहिती आहे का? मला माहिती आहे माझं गाव, आणि हे बी माहिती आहे आता की मला पोलीस भरती नाही. हे माझं गाव नाही, हे माझं गाव येत नाहीच आहे ना. हेच बारे मी येत गेलं, हे माझं गावच नाही. सायन्स नसल्यामुळे हे बी गेलं. रेल्वे ह्या गावात जाताना लागतं, या गावाला जाता आहे ना, हे गाव लागतं. म्हणजेच काय आता की हे जे छोटे छोटे गाव आहे, पोलीस भरती, आर्मी, एअरफोर्स, रेल्वे, BSF, हे गाव जाताना मला लागतात. म्हणजे मी या परीक्षेची तयारी करतो. तयारी कोणत्या परीक्षेची करतो? फॉर्म भरतो यांचे. पण जाणं कुठे आहे? तुम्हाला तुमचं गाव माहिती आहे का? हे पहा, आणि जर माहिती असेल तर तुम्ही बरोबर चालताय, आणि जर माहिती नसेल, मी असं बोलला का की हा फॉर्म भरू नका, हा फॉर्म भरू नका, हा फॉर्म भरू नका, हा भरू नका, हा भरू नका, हा भरू नका, बोलला का असं? फॉर्म भरायला कोणाचा हे नाहीये, त्याचे मालक आपण स्वतः आहे. बरोबर आहे की नाही? पण तुम्हाला एक्झॅक्ट माहिती पाहिजे की मी कोणत्या परीक्षेसाठी तयारी करतोय. त्या परीक्षेसाठी आपलं जीवन समर्पित झालं पाहिजे. त्या परीक्षेचेच पुस्तक आपल्या डेस्कवर असले पाहिजे. त्या परीक्षेचाच अभ्यास आपण दिवसभर केला पाहिजे, हे सांगायचंय. बरोबर आहे की नाही? ज्या परीक्षेचा फॉर्म भरला त्याचा अभ्यास करायचा नाही. आपल्याला कोणत्या गावाला जायचंय, आपलं गाव कोणतं, आपण काय ठरवलंय, नियोजन कशाचं करतोय तो. आता पोलीस भरती पडली, मी घाबरला का? का बरं? माझ्या गावातच नाही ते.